माहिती आहे
संप्रदायाचा शरीरासाठी आरोग्यासाठी जागेवरती उभं राहून पावलं खेळून पुढे पावलं खेळू शकतात. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. एकत्र पुरुषांनी यामध्ये ज्ञानदेव तुकाराम. पुरुष मंडळी या इकडे या बाजूला पुरुष मंडळी या बाजूला बघूयात आपण. ठीक है चल चल बकवास तालियां ओली 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 बकवास ओली 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 आरती होणार आहे. असं जागेवर सर्वांनी छावा चित्रपट पाहिला असेल त्यातला एक संवाद असं जो जागेवर तुमचा आवाज मला पण आला पाहिजे. सर्वांना हा खेळ खेळल्यावर कसं वाटतं? जीवनातील सर्व दुःख विसरण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे वारकरी संप्रदाय आणि प्रथमतःच महाराष्ट्रामध्ये हा खेळ होत आहे. खेळ रंगाला वारकऱ्यांचा, त्याच्यामुळे अतिशय या युवा मंचाचं विशेष आभार. या ठिकाणी आता पांडुरंगाची आरती होईल आणि नंतर मग पुढे खेळायला सुरुवात होईल. तुकारामा तुलनेचे ब्रह्मतुंगाचे आले मनोनिरामेश्वरी मनोनिरामेश्वरी जनी
उपस्थित सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या परिवारातर्फे व मिलिंद दादा युवा मंचातर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. वारकरी म्हटलं तर आपल्या म्हणजे आपल्या डोक्यासमोर डोळ्यासमोर काय येतं, माझ्या डोळ्यासमोर काय येतं ते मी तुम्हाला सांगतो. वारकरी म्हणजे जो वारीत जातो तो वारकरी आहेच, पण विज्ञानालाही जे कळलं नाही असाही वारकरी आहे. जो विनयशील आहे तो देखील वारकरी आहे, आणि जो पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपले आभार व्यक्त करतो तो खरा वारकरी. अशा या वारकऱ्यांची इथं येऊन मला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. या वारकऱ्यांना बघून मला पांडुरंगाची एकच ओळ आठवते की हे जी दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग राभो सदा, तुका म्हणे जन्मवासी जीव सुखे करावे आम्हासी. हीच ओळी मला आठवते की तुमचा सदैव सहवास संग साथ मला लाभू दे, आणि भविष्यात मी आपल्यासाठी नेहमी चांगली कार्य करत राहील, काम करत राहील. आपल्या वारकरी परिवाराचा आशीर्वाद मला आणि माझ्या परिवाराला भरभरून मिळालेला आहे. बाबूजींनी वारकऱ्यांसाठी अनेक काम कार्य केलेले आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकील मी देखील भविष्यात अशाच प्रकारचे चांगले काम वारकऱ्यांसाठी व समाजातील विविध घटकांसाठी सदैव करत राहील असं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला बाबूजी, मला असं वाटतंय की आपली पंजी ही कोळवणची होती, बरोबर ना? माझी पंजी ही खरं तर कोळवणची होती आणि तसं वाळ्यांची होती. आणि तसं बघायला गेलं तर कोळवण खोऱ्याला हा बाकीच्या यांना तर आहेच वारकऱ्यांचा इतिहास, पण कोळवण खोऱ्यामध्ये तसं बघायला गेलं तर वारकरी संप्रदायाचा थोडा जास्तच ओढ आहे. आणि मला असं वाटतंय की माझ्या पंजीमुळे कदाचित हे संस्कार किंवा हे गुण आमच्यामध्ये आले असतील आणि बाबूजींच्या मार्फत ते पुढं चाललेले आहेत आणि मी माझ्या मार्फत देखील ते पुढे नेण्याचं काम करेन असं आश्वासन मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि एकदा आपण म्हणूया पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम भगवान की जय. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. धन्यवाद. तरी विज्ञानाने सर्व काही दिलेलं आहे, पण अजून सुख आणि समाधान आपल्याला दिलेलं नाही. आणि ते कशा पद्धतीने आपल्याला या विज्ञान युगामध्ये मिळवता येईल याचं जर उत्तर आपल्याला हवं असेल तर आपण वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारकरी संप्रदायाची संगत आपण केली पाहिजे. मी या ठिकाणी प्रथमतः आज खरं म्हणजे या आपल्या मुळशी भागावर विशेषतः कोळवण खोऱ्यावर ज्यांचं बालपण कोळवण खोऱ्यामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत असताना गेलं असे भागवताचार्य हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज शितोळे, खास करून महाराज आळंदीवर आलेले आहे. आणि वारकरी संप्रदायावर किती प्रेम असावं, वारकरी संप्रदायाची सेवा करता करता महाराजांना एक पाय त्यांचा निकामी झालेला आहे. तरी सुद्धा आपले शारीरिक व्यंग बाजूला ठेवून वारकरी संप्रदाय हा काय विचाराचा आहे, काय विचार समाजाला देतो याचं जिवंत जागतं उदाहरण म्हणजे पांडुरंग महाराज शितोळे या ठिकाणी आहे. मी या ठिकाणी हरिभक्त परायण दशरथ महाराज मानकरांनाही थोडंसं वरती बोलवतो. हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पारखी आणि खेळे कांदा फुटीने काय होतं अय्या. आता तुम्ही का ठोक करणार मला सांगायचं कसा खेळतात ते. पटकन घ्या पटकन. बोईने ताई या ठिकाणी आपल्याला काठोटकाना खेळून दाखवतील. आहे बघा काठोटकाना, इकडं पहिलं काठोटकाना आपल्याला आपण जेवतो आणि ते जेवलेलं बऱ्याच वेळा आपलं पचनक्रिया आपली होत नाही. सगळे उभे राहा, उभे राहा, सगळे उभे राहा, उभे राहा. मावशी उभे राहा, मावशी उभे राहा. मावशी काय आता ऐकत नसतात.
मावशी बास. हळू सावकाश 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 हळू 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 हळू. पण आता एक काम करू आपण. पहिला खेळ हाच घेणार आहोत. आळंदीमधून 5 जण या, देहूमधून 5 जण या, पैठणमधून 5 या आणि पंढरपूरमधून 5 या. चला सर्व मावशी इकडे या. या बाजूला या. इकडे या. एक रांगेत या. इकडे या. एक रांगेत या. इकडे या. एक रांगेत या. चला हाच आपला पहिला खेळ आहे. पैठणमधून आळंदीमधून कोणाला खेळायचं आठवण करा. पहिल्या खेळाला आपण सुरू स्क्रीनवरती हे सगळं लाईव्ह चालू करा. इकडे मी सांगितल्यावरती सुरू करा. लगेच सुरू करू नका. या दोघी दोघी थांबा. ग्रुप करा. दोघी दोघी थांबा. तुमचा ग्रुप करा. मी सांगेल तेव्हा सुरू करायचं. इकडे कोणाला खेळायचं आहे? आळंदी. आळंदीमधून या 5 जण 10 जण. मागे देहूमध्ये देहूमधून खेळायचं आहे का तुम्हाला? देहू नाही. ज्यांना यायचं या पैठण. पैठणमधून थांबा. लगेच सुरू करू नका. पैठणमधून या 5 जण या. कोणी 6 जण या पटकन. चला मागे पैठणमधून 6 जण या. चला यांच्यामध्ये एक सिंपल सोपा आहे. जे जास्त वेळ काठवणखाना खेळतील ते विनर असणार आहे. ते पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहे. ठीक आहे. मी सुरू म्हटलं बसा ना मावशी. बसा. दोघी दोघींचा ग्रुप करा. दोघी दोघींचा ग्रुप करा. काठवणखाना खेळायचं आहे तुम्हाला. याला तुम्हाला खेळायचं आहे तुम्हाला. हे या की माहिती आहे. थोडं तिकडे सरकार. येस. चलो बरं सुरुवात. इथे या. काहीतरी पुढे या. इकडे या. यांच्यासोबत कोण आहे? या इकडे. चला यांच्यामध्ये जास्त वेळ जे खेळतील ते विनर असणार आहेत. विजेते असणार आहेत. ते इकडे थोडं पुढे या. तर खेळता येईल तुम्हाला व्यवस्थित. औषध जवळ 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 थांबायला कसं खेळणार तुम्ही? उलट बसा. उलट. चला करूयात सुरुवात. तुमच्या टाळ्या पाहिजे. छानसा म्युझिक लागेल मला बॅकग्राऊंडला. बरं तुम्हाला सांगतोय मी आळंदी पंढरपूर का म्हटलं? कारण पंढरपूर जे नाव लिहिलंय तो गट पंढरपूरचा आहे. मागे पैठण जे लिहिलंय तो गट पैठणचा आहे. इथे देहू तुमच्या जवळजवळ देहू आणि या बाजूला आळंदी. ओके करूया सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला म्युझिक. थांबा थांबा. म्युझिक थांबा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ह्या गटाला आपण पुढच्या राऊंडमध्ये हे विजेते आहेत याची उभे राहा. तुम्ही जिंकले. कुंडली गवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तुमच्या दोघींची नावं तिथे आमची टीम आहे. त्यांच्याकडे नावं द्या दोघींची. सावकाश. तुम्हाला सांगतो वय विचारणार नाही मी. मग अशी केलं वय विचारलं ती म्हणली बुड्ढा होगा तेरा बाप. अजिबात वय विचारलं नाही. वयाला लाजवतील अशा प्रकारे त्यांची एनर्जी आहे. मला वाटतं आज 7वी गुण वारकरी संप्रदाय शिकवणार. फुगड्या चालू पण झाल्या का? हळूहळू. आजी सगळं करायचंय. आजच करायचंय. माझी महाराजात फार पंचायतवर आहे. थांबा थांबा. फुगड्यांसाठी नंतर. आता पुढचा खेळ आपण घेऊयात. खाली. चला राऊंड दादा. इकडे कोण खेळतंय? महाराज खेळता. कोण खेळतंय? खेळ नाही. इथेच खेळायचंय. खेळ की पटकन. थांबा एक पटकन. दोघं एकत्र सुरू करा. पुरुषांचा खेळ. चला महाराज या इकडे. चला लवकर.